तदनंतर मी आमंत्रित करतो मान्य श्री प्रकाश तुकाराम वैती, ठाणे उपाध्यक्ष अखिल वैती समाज संस्था। श्री प्रकाश तुकाराम वैती आणि त्यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देण्यासाठी मी आमंत्रित करतो रोशन तरे, वैती समाज उसरणी अध्यक्ष, यांच्या हस्ते साहेबांचा गौरव करण्यात येत आहे। जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत। तदनंतर मी आमंत्रित करतो मान्य श्री राजेंद्र आत्माराम पाटील, राजेंद्र आत्माराम पाटील, आणि ह्या साहेबांनी सुद्धा या महोत्सवासाठी 51,000 रुपयाची देणगी दिलेली आहे। डॉक्टर तरे यांना मी आमंत्रित करतो, त्यांच्या हस्ते मान्य श्री राजेंद्र आत्माराम पाटील यांचा गौरव करण्यात येणार आहे। सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार होत आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजेत। अतिशय सुंदर असा हा वैती समाजाचा सोहळा या उसरणी गावामध्ये पाहताना आपल्याला भेटतोय। आणि तदनंतर मी आमंत्रित करतो मान्य श्री मंदार कृष्णादेव, राहणार मुंबई, उपाध्यक्ष अखिल वैती समाज संस्था, आणि त्यांना पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देण्यासाठी मी आमंत्रित करतो मान्य श्री दिलीप शंकर पाटील, यांच्या हस्ते श्री मंदार देव अखिल वैती समाज संस्थाचे उपाध्यक्ष यांचा सत्कार होत आहे। जोरदार टाळ्या वाजवायच्या मित्रांनो। तदनंतर मी आमंत्रित करतो हर्षला चंद्रकांत तरे, सौ हर्षदा चंद्रकांत तरे मॅडम, सातपाडी खजिनदार अखिल वैती समाज संस्था, यांना मी आमंत्रित करतो आणि त्यांना पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतील। वैती समाज उसरणी सदस्य सुषमा सूर्यकांत तरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होणार आहे। त्यांनी यायचं आहे व्यासपीठावर। ज्यांची नावं घेतो त्यांनी कृपया लगेचच स्टेजवर यायचं आहे। मी आमंत्रित करतो मुरबे गावच्या सरपंच साहिबा सौ मोनालिसा स्वप्नील तरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे। सौ हर्षदा चंद्रकांत तरे, राहणार सातपाटी, आपल्या खजिनदार अखिल वैती समाज संस्था यांचा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतायत मुरबे गावच्या माननीय सरपंच मॅडम मोनालिसा स्वप्नील तरे। सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचंय। पुढचा सत्कार होतोय श्री जितेंद्र गंगाराम मेर, पंचायत समिती सदस्य पालघर आणि अखिल वैती समाज संस्थेचे सदस्य आहेत ते। श्री जितेंद्र मेर यांना सन्मानित करतील अखिल वैती समाज संस्थेचे कार्यवाह श्री धनंजय तरे। श्री जितेंद्र गंगाराम मेर अखिल वैती समाज संस्थेचे सदस्य यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतो। सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। पुढचा सन्मान होतोय श्री चंद्रकांत शांताराम तरे, श्री चंद्रकांत शांताराम तरे चेअरमॅन दी सातपाटी फिशरमॅन सर्वोदय सहकारी सोसायटी लिमिटेड सातपाटी। चंद्रकांत शांताराम तरे यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि त्यांचा सत्कार श्री अखिल वैती समाज संस्थेचे अध्यक्ष श्री वैभव भोईर करतील। अविदास तरे उसरणी यांचा मोबाईल हरवलेला आहे। कोणाला सापडला असेल तर त्याने त्वरित व्यासपीठावर आणून द्यायचा आहे। 2-3 वेळा ही अनाउन्समेंट झालेली आहे। रिंग वाजवतात आणि पण तो उचलत नाहीयेत। कृपया ज्यांना सापडलेला आहे त्यांनी व्यासपीठावर आणून द्यायचा आहे। अविदास तरे उसरणी यांचा मोबाईल हरवलेला आहे। आणि पुढचा सन्मान होतोय तो सौ मोनालिसा स्वप्नील तरे, सौ मोनालिसा स्वप्नील तरे सरपंच मॅडम ग्रामपंचायत मुरबे, आणि यांचा सत्कार करण्यासाठी मी त्यांना बोलवतोय। चेअरमॅन उसरणी मच्छीमार सोसायटी रेखा गंगाधर तरे यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे। सो मोनालिसा स्वप्नील तरे
मुरबे गावच्या लाडक्या सरपंच मॅडम यांचा सत्कार करतील सौ रेखा गंगाधर तरे। श्री पुढचा सत्कार होतोय तो श्री राजेंद्र वसंत वैती सरपंच ग्रामपंचायत एडवण, जर उपस्थित असतील तर त्यांनी यायचं आहे, आलेले नाहीयेत। पुढचा सत्कार होतोय तो श्री राजेंद्र नारायण पाटील गाव पाटील अर्नाळा, ते सुद्धा उपस्थित नाहीयेत। पुढचा सत्कार श्री रवींद्र दादू मात्रे अध्यक्ष सातपाटी वैती समाजोत्तरणी संघ, त्यांनी व्यासपीठावर असतील तर त्यांनी यायचं आहे, त्यांचा सत्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतोय श्री प्रकाश वैती उपाध्यक्ष अखिल वैती समाज संस्था, यांनी त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे। श्री रवींद्र दादू मात्रे एक सामाजिक कार्यकर्ते आणि अध्यक्ष आहेत सातपाटी वैती समाजोत्तरणी संघाचे। पुढचा सत्कार होतोय तो संतोष लक्ष्मण चौधरी, श्री संतोष लक्ष्मण चौधरी राहणार आचोळे उपाध्यक्ष अखिल वैती समाज नाही आलेले आहेत। पुढचा सत्कार होतो श्री कपिल रामदास मात्रे राहणार माहीम मुंबई जिल्हा अध्यक्ष अखिल वैती समाज संस्था, त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे आणि त्यांना सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आपल्या अखिल वैती समाज संस्थेचे सहखजिनदार श्री विकास तरे, यांनी त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करायचा आहे। माहीम संघाने टाळ्या वाजवून काय जोश दाखवला पाहिजे। कपिल रामदास मात्रे मुंबई जिल्हा अध्यक्ष अखिल वैती समाज संस्था। पुढचा सत्कार श्री दत्तात्रय पांडुरंग पाटील उपाध्यक्ष माजी उपाध्यक्ष अखिल वैती समाज संस्था, तसेच आलेले नाहीयेत। पुढचा सत्कार श्री अरुण गोविंद किणी सामाजिक कार्यकर्ते उसळणी, अरुण गोविंद किणी सामाजिक कार्यकर्ते उसळणी गावचे, त्यांना सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आपल्या अखिल वैती समाज संस्थेचे सदस्य श्री दिलीप केणी, यांनी त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सत्कार करायचा आहे। पुढचा सत्कार श्री अशोक मोरेश्वर वैती अध्यक्ष दत्त प्रासादिक मजडी मंडळ उसरणी, आलेले आहेत का? श्री अशोक मोरेश्वर वैती अध्यक्ष दत्त प्रासादिक भजनी मंडळ उसरणी यांना सन्मानचिन्ह देण्यासाठी श्री आपल्या अखिल वैती समाज संस्थेच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री वैभवजी पाटील यांना मी विनंती करतो त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवायचं आहे। दीपक गंगाधर तरे सामाजिक कार्यकर्ते उसरणी, यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे। दीपक गंगाधर तरे। पुढचा सत्कार होतोय तो श्रीमती अनुजा अशोक तरे, मला वाटतं अब्सेंट आहेत। श्री प्रशांत वामन भोईर सामाजिक कार्यकर्ते उसरणी, श्री प्रशांत वामन भोईर सामाजिक कार्यकर्ते उसरणी, आलेले आहेत का? श्री राजेश परशुराम पुजारी, श्री राजेश परशुराम पुजारी सामाजिक कार्यकर्ते उसरणी आहेत का? श्री दीपक गंगाधर तरे सामाजिक कार्यकर्ते उसरणी यांना सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय श्री रवींद्र दादू मात्रे अध्यक्ष सातपाटी समाजोन्नती संघ, यांनी त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे। पुढचा पुरस्कार विजय तुकाराम पाटील माजी उपाध्यक्ष अखिल वैती समाज संस्था, श्री विनोद गंगाधर पाटील सदस्य अखिल वैती समाज संस्था, श्री डॉक्टर शेखर अनंत भावकर, श्री विष्णू नाना पाटील सामाजिक कार्यकर्ते फणसपाडा, श्री दिलीप काशीनाथ पाटील सामाजिक कार्यकर्ते तलावपाडा, उपस्थित व्यासपीठावर यायचं आहे। श्री राजेंद्र मदन तरे सामाजिक कार्यकर्ते मुरबे, श्री राजेंद्र रामजी तरे राहणार एडवण सदस्य अखिल वैती समाज संस्था, श्री राजाराम लक्ष्मण तरे सामाजिक कार्यकर्ते एडवण, श्री दत्ताराम जयराम तरे सामाजिक कार्यकर्ते कोरे, श्री अनिल रमेश वैती सामाजिक कार्यकर्ते कोरे, श्री पंकज नरेंद्र पाटील सदस्य अखिल वैती समाज संस्था असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे।
श्री मोरेश्वर विठोबा वैती सदस्य अखिल वैती समाज संस्था, श्री स्वप्नील अरुण तरे सदस्य अखिल वैती समाज संस्था, श्री स्वप्नील अरुण तरे जर असतील त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. श्री स्वप्नील अरुण तरे, श्री अनिल गणू वैती राहणार राचोळे सदस्य अखिल वैती समाज संस्था, अजित अण्णा वैती सामाजिक कार्यकर्ते गोखिवरे, श्री हरेश्वर गणपत पाटील सामाजिक कार्यकर्ते नारंगी, श्री प्रतिम गंगाधर तरे सामाजिक कार्यकर्ते उसळणी, श्री प्रतिम गंगाधर तरे सामाजिक कार्यकर्ते उसळणी, श्री एकनाथ गणपत कांबडी सदस्य अखिल वैती समाज संस्था, श्री दिलीप नामदेव केणी सदस्य अखिल वैती समाज संस्था, श्री दिलीप नामदेव केणी सदस्य अखिल वैती समाज संस्था त्यांचा सन्मान करण्यासाठी मी बोलवतोय श्री किरण यशवंत तरे सामाजिक कार्यकर्ते उसळणी यांनी त्यांना सन्मानित करायचं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. पुढचा सत्कार सौ उज्ज्वला विश्वास किणी सदस्य अखिल वैती समाज संस्था राहणार गोखिवरे. पुढचा पुरस्कार श्री विकास गणपत पाटील सामाजिक कार्यकर्ते नारंगी, श्री विजय वामन किणी सामाजिक कार्यकर्ते आडणे, श्री दत्ताराम वासुदेव वैती चेअरमन एडवन मच्छीमार सहकारी संस्था, श्री धनेश नारायण देव सामाजिक कार्यकर्ते विरार, श्री नरेश शांताराम भोईर सामाजिक कार्यकर्ते चिमणे, श्री संगीता चंद्रकांत वैती अध्यक्ष मासळी बाजार सफाळे, श्री विलीन बाबूराव देव सामाजिक कार्यकर्ते केळवे, श्री गुरुनाथ रमेश मेहर सामाजिक कार्यकर्ते खामलोली, वर्षा विलास वैती सदस्य अखिल वैती समाज संस्था यांनी सुद्धा त्यांना आपण सन्मानित करण्यासाठी बोलवतोय. सौ रेखा गंगाधर तरे यांनी त्यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. अखिल वैती समाज संस्थेच्या सदस्य वर्षा विलास वैती. पुढचा पुरस्कार श्री श्रद्धा पाटील माजी नगरसेवक माहीम यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे आणि त्यांना सन्मानित करतील सौ रेखा गंगाधर तरे. त्यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सत्कार करतोय. सौ श्रद्धा पाटील माजी नगरसेविका मुंबई महानगरपालिका यांना सन्मानित करतील सौ रेखा गंगाधर तरे. धन्यवाद. सुनील सोवारतरे सामाजिक कार्यकर्ते उसरणी यांनी देखील स्टेजवरती यायचं आहे आणि त्यांना सन्मानित करणार आहेत प्रशांत यशवंत तरे. त्यांना सन्मानित करणार आहेत पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. सुनील सोवारतरे यांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली. टाळ्या वाजवायच्या आहेत. तदनंतर हेमंत अनंत तरे यांनी देखील स्टेजवरती यायचं आहे. हेमंत अनंत तरे आहेत का? रक्षक प्रवीण तरे यांना नंदकुमार चौधरी देणार आहेत बक्षीस पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. रक्षक प्रवीण तरे नंदकुमार चौधरी यांनी द्यायचं आहे. तदनंतर मनीष सुनील तरे हे आमचे खजिनदार आहेत, वैती समाजाचे खजिनदार आहेत. याचा देखील सन्मान होणार आहे. मी हरेश्वर किणी यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ द्यायचं आहे. तदनंतर सत्यवान दौलत तरे आहेत का? सत्यवान दौलत तरे आहेत का? तसेच सचिन सुदाम मात्रे सहखजिनदार अखिल वैती समाज संस्था
यांचा सत्कार करतील अखिल वैदिक समाज संस्थेचे सहकार्यवाह विकास तरे. आणि आता हा सन्मानानंतर आपण बक्षीस समारंभाकडे वळतोय. शेवटचा सन्मान आहे सचिन सुदाम मत्रे, सहखजिनदार अखिल वैदिक समाज संस्था. सकाळी जो आपण कोळी नृत्य बघितलं, सुंदर कोळी नृत्याचं ते नृत्य केलं, त्या नृत्याला दशरथ किडीकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते कोणीतरी त्याचे एका प्रतिनिधी घ्यायचं आहे. दशरथ किडीकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कोळी नृत्यामध्ये कोणी सहभागी होत आणि एकाने यायचं इकडे पटकन, जास्त वेळ नाही आपल्याकडे. 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तदनंतर रस्सीखेच स्पर्धा झाली, त्यासाठी सुनील म्हात्रे यांच्याकडून प्रथम पारितोषिकला 1000 रुपयाचं पारितोषिक आलं आणि तो संघ आहे पंचाळीचा संघ. पंचाळीचे प्रतिनिधी कोण आहेत का? आपण जेव्हा संघ जेव्हा बोलू तेव्हा देऊ. मंदा देवाला विनंती की त्यांनी एक सुनील म्हात्रेकडून अनोळखी प्राइज होतं, त्याच वेळेला आपण द्यायचं होतं प्राइज असं, पण ते आपण आता देतोय असं. हा बघा, आपल्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने सुंदर असं गीत गायलं ते सनी देव आणि त्यांचे सगळे सहकारी गायक ह्यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. अतिशय सुंदर या स्पर्धेला त्यांनी रंगत आणली आणि सनी देव आणि त्यांचे संपूर्ण ते जे मेंबर्स आहेत त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. आपल्याला या ठिकाणी आम्ही सन्मानित करणार आहोत. सनी देव मित्र हो, उसरणी गाव म्हटला म्हणजे या सनी देव या, वेलकम. अतिशय सुंदर असं गायन आपण या ठिकाणी केलेलं आहे, खूप छान. आपल्या माध्यमातून आपल्या कोळी समाजामध्ये एक चांगलासा गायक सिद्धेश तरे, चेतन देव, मनीष पाटील आणि धीरज वैती या सगळ्यांनी इकडे यायचं आहे व्यासपीठावर. आणि तन्वी म्हात्रे सातपाटी आपण या ठिकाणी यायचं आहे. मी अखिल वैदिक समाजाचे अध्यक्ष वैभव भोईर आपणच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या लोकांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे आणि जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ दे. मित्रांनो, एक सुंदर गीत गायलं गेलं, सुंदर गीत रचलं गेलं आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक नक्कीच एक आठवण, एक इतिहास रचला गेला या गीताच्या माध्यमातून. खूप खूप अभिनंदन. ऐका मित्रांनो, माझं गाव उसरणी आणि माझा कोळी बांधव. माझी एक इच्छा होती की सकाळी ही कविता सादर करावी, परंतु महिलांना जायचं आहे. मी माझी कविता सादर केल्यानंतर त्यांना या ठिकाणी बोलवणार आहे आणि त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. निसर्गाच्या कुशीत व सागराच्या मिठीत वसलेलं उसरणी माझं गाव आहे. निसर्गाच्या कुशीत व सागराच्या मिठीत वसलेलं उसरणी माझं गाव आहे. मंदिराचं गाव म्हणून त्याचं पंचक्रोशीत नाव आहे. मंदिराचं गाव म्हणून त्याचं पंचक्रोशीत नाव आहे. पूर्वेला उगवत्या सूर्याची भांग आहे. पश्चिमेला भिलगलेला अरबी समुद्र थांग आहे. पूर्वेला उगवत्या सूर्याची भांग आहे. पश्चिमेला भिलगलेला अरबी समुद्र थांग आहे. कोळीवाड्यातील कोळी नृत्य ही कोळ्यांची शान आहे. कोळीवाड्यातील कोळी नृत्य ही कोळ्यांची शान आहे. आणि किनारपट्टीचा कोळी बांधव क्रिकेटपटूंची खान आहे. क्रिकेटपटूंची खान आहे. नारळी पौर्णिमा व शिमगा कोळ्यांसाठी मौज आहेत. नारळी पौर्णिमा व शिमगा कोळ्यांसाठी मौज आहेत.
सोन्या चांदीनं नटणं ही कोळ्यांची हौस आहे, सोन्या चांदीनं नटणं ही कोळ्यांची हौस आहे. हुंडा देत नाही, हुंडा घेत नाही, हुंडा देत नाही, हुंडा घेत नाही, ह्याची आम्हा कोळी बांधवांना जाण आहे. हुंडा देत नाही, हुंडा घेत नाही, ह्याची आम्हा कोळी बांधवांना जाण आहे. घराघरात श्री जन्माचं स्वागत करणं, घराघरात श्री जन्माचं स्वागत करणं हाच खरा कोळी संस्कृतीचा अभिमान आहे, कोळी संस्कृतीचा अभिमान आहे. सर्वांना मान सन्मान देणं ही कोळ्यांची रीत आहे, सर्वांना मान सन्मान देणं ही कोळ्यांची रीत आहे. आणि आज कोळी समाजात जन्माला आलो ह्याचा सार्थ अभिमान आहे, ह्याचा सार्थ अभिमान आहे. मित्रहो, जमिनीवर कुणी साम्राज्य निर्माण करेन, या जमिनीवर कुणी साम्राज्य निर्माण करेन, पण या अथांग महासागरात स्वतःचं साम्राज्य निर्माण करणारा माझा कोळी बांधव आज जगात महान आहे, आज जगात महान आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मित्रहो, रस्सीखेच स्पर्धा आणि या रस्सीखेच स्पर्धेमध्ये अतिशय चुरस बघायला मिळाली आणि उपविजेता संघ ठरलेला आहे तो म्हणजे उसरणी संघ. मी आदरणीय प्रज्ञा तारे आणि श्रद्धा पाटील आपणच विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि उसरणी महिला संघाला रस्सीखेचचे सगळे ते असतील त्यांच्या महिला आपल्या रस्सीखेच या इकडे कोण आहे हा रस्सीखेच या रस्सीखेचच्या आमच्या सगळ्या भगिनी या ठिकाणी यायचं आहे. मी या ठिकाणी आमंत्रित करतोय आदरणीय प्रज्ञा तारे आणि आमच्या श्रद्धा पाटील. आपण या उसरणी संघाला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. अतिशय चुरशीचा खेळ मात्र पाहायला मिळाला. पंचाळी आणि उसरणी दोन्ही असे चांगले संघ होते आणि चुरशीचा सामना मात्र या ठिकाणी आपण अनुभवला. आपण प्रज्ञा तारे व श्रद्धा पाटील यांच्या हस्ते त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं मात्र या ठिकाणी आपण अभिनंदन करूया, स्वागत सन्मान करूया. उसरणी संघाचा, उसरणी संघाचा. बघा, आम्ही महिलाही सुद्धा काही मागे नाहीत आणि त्यांनी दाखवून दिलं आणि मात्र उसरणी संघाला ही ट्रॉफी मात्र मिळवून दिली आमच्या सगळ्या महिला भगिनींनी. खूप खूप अभिनंदन तुम्हा सर्वांचं. त्यानंतर आपण जाऊया रस्सीखेच स्पर्धा विजेता संघ. प्रथम क्रमांकावर नाव कोरलेलं आहे पंचाळी संघ. बघा, छोटंसं गाव मात्र आमच्या पंचाळी गावातील दरवर्षीचे विजेते. ह्याने मी प्रश्न विचारणार का तुम्ही काय खाता आणि तुम्ही कसे काय एवढी ताकद लावतायत. खरोखरच पंचाळी संघ मोनालिसा तरे आणि वर्षा वैती. आदरणीय मोनालिसा तरे व आदरणीय वर्षा वैती आपणच विनंती आहे. आणि सचिन सुदाम म्हात्रे यांनी सुद्धा या महिलांना आमच्या 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद सचिन सर. आणि या ठिकाणी आपण मोनालिसा तरे व वर्षा वैती यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पंचाळी संघातील सर्व महिलांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. खूप खूप अभिनंदन पंचाळी संघ. पंचाळी संघाचा, पंचाळी संघाचा खूप छान खेळ मात्र पाहायला मिळाला. रस्सीखेच स्पर्धेसाठी जे दोन्ही पारितोषिक विजेता आणि उपविजेता हे दोन्ही पारितोषिक मुरबे गावच्या सरपंच मॅडम मोनालिसा स्वप्नील तरे यांच्याकडून उपलब्ध झाले, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद देतोय. त्यानंतर आपण जाऊया महिला क्रिकेट. मला वाटतं प्रथमच ना नाही यावर्षी आपण मला वाटतं अखिल वैती समाज पहिल्यांदाच केलं ना आपण आयोजन. मला वाटतं हा सुद्धा एक इतिहास रचला गेला की पहिल्यांदाच आपण या अखिल वैती समाजाच्या अंतर्गत आणि वैती समाज उसरणीच्या संयुक्त विद्यमाने महिलांना सुद्धा वाव मिळावा. कारण आपल्या महिला सुद्धा काही मागे नाहीत आणि या कोळी समाजातील आमच्या महिला ज्यांनी क्रिकेटमध्ये आपलं देदीप्यमान अशी कामगिरी केलेली आहे, नेत्रदीपक अशी कामगिरी केलेली आहे. उपविजेता संघ ठरलेला आहे तो म्हणजे मुंबई माहीम. मुंबई माहीम संघ अतिशय दमदार शानदार कामगिरी केली आहे. ते म्हणजे माझ्या माहीम मुंबई संघाने. माहीम मुंबई संघ या आपण महिला संघ मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. हर्षदा तरे, आदरणीय हर्षदा तरे, कपिल म्हात्रे, आदरणीय हर्षदा तरे, कपिल म्हात्रे आपण या इकडे. दादा हे काय कपिल म्हात्रे कोण आहेत का ते? आणि नक्कीच महिलांनी या ठिकाणी या क्रिकेटमध्ये
आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि नक्की उसरणी गावाला सुद्धा हा सन्मान मिळतोय. महिला क्रिकेट संघ मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेन, कारण उसरणी संघ, पंचाळी संघ, तदनंतर माहीम मुंबई संघ, पुरुष गटातील सगळे सातपाडी संघ हे क्रिकेटमध्ये मात्र पराभूत झाले, परंतु आमच्या महिलांनी, आमच्या भगिनींनी मात्र हा मान मिळवलेला आहे. याचा जोरदार टाळ्या आमच्या माहीम मुंबई संघासाठी. तदनंतर या महिला क्रिकेटमध्ये विजेतेपदावर या चषकावर सुंदर आकर्षक असा चषक, त्या चषकावर नाव कोरलेलं आहे सातपाडी संघाने. सातपाडीच्या सगळ्या आमच्या भगिनी या ठिकाणी यायचं आहे. आदरणीय सौ रेखा तरे, तदनंतर रंजना वैती, जोगेश तरे, रेखा तरे, रंजना वैती, जोगेश तरे, मी या ठिकाणी आपण आमंत्रित करतोय. माझ्या या सातपाडी गावातील या सर्व भगिनी, अतिशय सुंदर दमदार खेळ मात्र पाहायला मिळाला आमच्या या सातपाडीच्या सर्व भगिनींचा. मला वाटते या संघातील एका महिला खेळाडूने 20 चेंडूत, उपासना 20 चेंडूत 94 धावा, 20 चेंडू 94 धावा. उपासना ह्या आमच्या भगिनीने 20 चेंडूमध्ये 94 धावा, हा सुद्धा एक विक्रम आहे. उपासना कोण आहे बरं याच्यामध्ये? हात वर करा बरं. उपासना ताई या. खूप सुंदर दमदार अशी कामगिरी. वा, व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन. आपलं अतिशय सुंदर अशी कामगिरी. अशी कामगिरी मला वाटतं आमच्या पुरुषाने पण केलेली नाही. 20 चेंडू 94 धावा, अतिशय सुंदर अशी कामगिरी उपासनाच्या माध्यमातून. आणि ह्या अखिल वैती समाज महिला क्रिकेटमध्ये पहिलं मानांकन मिळतंय ते म्हणजे माझ्या सातपाटीच्या भगिनींना. सातपाटी संघाचा नक्कीच आपल्या कोळी समाजामध्ये, या आपल्या वैती समाजामध्ये आपले बांधव जसे पुढे जातात, आमच्या भगिनी सुद्धा पुढे येत आहेत. ही नक्कीच आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. आमचा आता वैती समाज सुद्धा मागे नाही, क्रीडा क्षेत्रामध्ये तो सुद्धा पुढे येतोय. चला तदनंतर जाऊया पुढील आपल्या बक्षीस वितरण सोहळ्याकडे. पुरुष क्रिकेट ह्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच करायला, मॅन ऑफ द मॅच रोशन तरे. मग हे कुठले पण नाव लिहिलं नाही ह्याच्यामध्ये. अरे बापरे, माझं काय करू, अजून नाही आली. एक मिनिट, आमच्याकडे अजून लिस्ट आलेली नाही. हा, लिस्ट येते, द्यायचं. ओके. मॅन ऑफ द मॅच मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. रोशन तरे आपण या, आपल्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच आजचा तलवपाडा आणि विरार प्रतीक विरार 22 धावा त्याने पटकावले आहेत. प्रतीक तरे, प्रतीक या. प्रतीक पुजारी या. प्रतीक पुजारी, खूप खूप अभिनंदन. छान, अतिशय सुंदर अशी कामगिरी. 22 धावा मिळवले संघासाठी केलेले आहेत त्याने आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरतोय. रोशन तरेच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करतोय. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ दे आमच्या प्रतीकसाठी. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज. आडणे वर्सेस कसराली. आदेश कसराळी संघाचा. कसराळी संघाचा आदेश, ज्याने 3 विकेट घेतल्या होत्या. मी या ठिकाणी अखिल वैदिक समाजाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री वैभव भोईर आपणच विनंती करतोय की आपण
आदेश कसराळी यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आदेश आहे का? नेक्स्ट सरावळे आणि विरार हा जो सामना झाला त्याच्यामध्ये यतीन सरावलीचा यतीन यांनी 2 विकेट घेतलेले आहेत. यतीन या आपण मंचावर या. सरावली संघाचा यतीन हा मला या ठिकाणी गणेश आले त्याचा सहकारी मित्र मी वैभव भोईर आपण विनंती करतो की आपण यतीन यांचा या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. एडवन वर्सेस खामलोली ह्याच्यामध्ये एडवन संघाचा जतीन ह्याने 3 विकेट पटकावलेले आहेत. मी यांना जतीन यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. एडवन संघाचा जतीन आपण या. जतीन आला येतो जतीन. किरण तरे आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते जतीन तरे यांना सन्मानित करायचं आहे. घ्या पटकन. 3 विकेट पटकावून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. एडवन बी आणि सातपाटी ए. एडवन बी आणि सातपाटी ए मध्ये भावेश सातपाटी संघाचा भावेश ज्याने 20 धावा पटकावलेल्या आहेत. भावेश या आपण व्यासपीठावर यायचं आहे. अतिशय सुंदर अशी कामगिरी आपली या ठिकाणी पाहायला मिळाली. भावेश सातपाटी नाही का? घे पुढे चल. मुरबे वर्सेस वाडीव बी ह्या संघामध्ये जी चुरस झाली विशाल मुरबे विशाल मुरबे संघाचा विशाल मला वाटतं डावखुरी हाताचा खेळाडू ज्याने उत्तुंग असे षटकार मारले होते असा आपला हा विशाल ज्याने 22 धावा जमवल्या होत्या. मी मंदार देव आपण विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विशालला सन्मानित करायचं आहे. खरोखरच आपल्या मुरबे गावातील हा विशाल उत्तुंग असे षटकार मारण्यामध्ये माहीर आहे आणि फायनलच्या मॅचमध्ये सुद्धा त्याने दमदार अशी कामगिरी केली. तोच आमचा विशाल मंदार देवच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. एडवन ए आणि सातपाटी बी ह्याच्यामध्ये सामना झाला. त्याच्यामध्ये भाविक एडवनचा भाविक ज्याने 24 धावा पटकावल्या. मी भाविकला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. भाविक एडवन संघाचा भाविक नाही ना? ठीक आहे नेक्स्ट या भाविक मी मंदारदेव आपणच विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी भाविकला ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. त्यानंतर मुरबा बी आणि सफाळे ह्याच्यामध्ये जी लढत झाली त्याच्यामध्ये दर्शक मुरबे संघाचा दर्शक या आपण या ठिकाणी दर्शक 15 धावा दर्शक यांच्या बॅटमधून निघाल्या. दर्शक आहेत का? दर्शक जर धावत या प्लीज. मंदार देव आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दर्शक यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा. अतिशय सुंदर अशी कामगिरी दर्शक यांची. त्यानंतर पुढचा जो सामना होता विराथन विरुद्ध सातपाटी त्याच्यामध्ये ओमी सातपाटी संघाचा ओमी या खेळाडूने तब्बल 21 धावा पटकावल्या होत्या. ओमी सातपाटी संघाचा ओमी प्लीज या. सातपाटी संघाचा ओमी आहे का? ओमी नाही का? या आमचे वैभव भाऊ या ठिकाणी आहेत त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. सातपाटी सी वर्सेस मुरबे सी ह्याच्यामध्ये मुरबे संघाचा रोनितने मला वाटतं 3 विकेट घेतलेले आहेत. मुरबे संघाचा रोनित या. मुरबा संघ रोनित आपण व्यासपीठावर या. मुरबे संघाचा रोनित आहे का? कुठे आहे रोनित? फास्ट आहे ना प्लीज या ना पटकन या ना. किरण तरे आपणच विनंती आहे की आपण रोनितला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे ज्याने 3 विकेट मात्र प्राप्त केल्या. एडवन सी आणि मुरबा ए या सामन्यामध्ये मुरबे संघाचा यतीन ज्याने 21 धावा पटकावल्या होत्या. यतीन या. यतीन कुठे असतील धावत पाहिजे या प्लीज.
धावत या, जरा धावत या. आला, येतोय. मला वाटतं यतीन हा 40+ खेळाडू आहे. 1 वर्ष होतं की या उसरणीच्या मैदानावर तो खेळत असताना ज्याने अतिशय चांगली खेळाडू कामगिरी केली होती तोच हा यतीन. आपण या ठिकाणी रोशन उसरणी गावचे प्रशांत तरेच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी यतीनला सन्मानित करतोय. खूप खूप अभिनंदन यतीन. मुरबा ए आणि एडवन ए, मुरबा ए आणि एडवन ए याच्यामध्ये मला वाटतं मुरबे संघाचा प्रेम ज्याने 3 विकेट पटकावले होते आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्या नावावर पटकावला होता, तोच प्रेम, ज्याच्या नावामध्येच प्रेम आहे, त्या प्रेमला या ठिकाणी आम्ही सन्मानित करतोय. रोशन तरेच्या हस्ते प्रेम तरेचा या ठिकाणी सन्मान होतोय. अतिशय दमदार चमकदार अशी कामगिरी आम्हाला पाहायला मिळाली ती म्हणजे या खेळाडूच्या मार्फत मुरबे ए वर्सेस माहीम बी ह्याच्यामध्ये जो सामना झाला त्याच्यामध्ये मुरबे संघाचा करण ज्याने 3 विकेट घेतलेले आहेत. करण या, मुरबे संघाचा करण. निकेश तरेच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. मुरबे संघाचा करण या. करण जर धावत ये, ज्याने 3 विकेट घेतले होते करणने. तर या ठिकाणी आपण करण यांना सन्मानित करतोय. 3 विकेट घेऊन आपल्या संघाला मात्र विजय प्राप्त करून दिला. तदनंतर कोरे वर्सेस कसराळी ह्याचा जो सामना झाला त्याच्यामध्ये कसराळी संघाचा विकी ज्याने 29 धावा पटकावल्या होत्या. कसराळी संघाचा विकी या. कसराळी संघाचा कोणी आहे का प्रतिनिधी? कसराळी संघ, ठीक आहे, चला नेक्स्ट. एडवन वर्सेस कसराळी या मॅच मध्ये कसराळीचा या विकी या. कसराळी संघाचा विकी 29 धावा पटकावलेले आहेत. हरेश्वर केणी आपणच विनंती की आपण या ठिकाणी विकी यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. अतिशय दमदार अशी कामगिरी, 29 धावा तब्बल पटकावल्या, आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तदनंतर शेवटचा पारितोषिक आहे एडवन वर्सेस कसराळी सहयोग. एडवन संघाचा सहयोग ज्याने 20 धावा पटकावल्या. एडवन संघाचा सहयोग या. तदनंतर फायनल मॅच मध्ये मुरबे ए आणि वाडीव ए ह्या मध्ये जी लढत झाली आणि मुरबे संघाचा हार्दिक ज्याने 22 धावा पटकावल्या. अंतिम सामन्यामध्ये तो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी हार्दिक. मुरबे संघाचा हार्दिक प्लीज या. आपण हार्दिक अतिशय घाणाघाती अशी फलंदाजी आपण केली आणि आपल्या संघाला मात्र विजय प्राप्त करून दिला. तर त्याच हार्दिकचं आपण या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतोय. जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या या खेळाडूसाठी. अंतिम सामन्यामध्ये काय कमालीचं असं प्रदर्शन पाहायला मिळालं या खेळाडूकडनं. आणि पुढील हे बक्षीस वितरण सोहळा आम्ही आमंत्रित करतो या ठिकाणी प्रशांत तरे सरांना. चला आपण पुढच्या पारितोषिकासाठी जाऊया. चला आपण पुढच्या पारितोषिकासाठी जात आहोत. उत्कृष्ट गोलंदाज ठरलेला आहे मुरबे ए संघाचा करण. 14 विकेट त्यांनी मिळवले. उत्कृष्ट गोलंदाज ठरलेला आहे. मी हरेश्वर किणी यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते त्यांनी हे पारितोषिक द्यायचे. करण याला, मुरबे संघाचा करण, त्यांनी 14 विकेट घेतलेले आहेत. आमच्या शिवशक्ती संघाचे माजी खेळाडू हरेश्वर किणी. जोरदार टाळ्या करणसाठी. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर त्याने अंतिम सामना कमावला तेच करण. उत्कृष्ट फलंदाज पुन्हा एकदा येतोय मुरबे ए संघाचा विशाल.
57 धावा, 57 धावा होणार कुठल्या? आणि मी आमंत्रित करतोय किरण तरे यांच्या शुभ हस्ते विशाल मुरबे हे संघाचा हा धडाकेबाज फलंदाज. जोरदार टाळ्या विशालसाठी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि बऱ्याच विचार करून आमची कमिटी अंतिम निर्णयापर्यंत पोहोचली आहे, तो म्हणजे वाढीव संघाचा रोहित भगत. रोहित भगत, मी हरकेश तरे यांना विनंती करू की त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण रोहित भगत यांना पारितोषिक देत आहे. भारत तरे, भारत तरे, रोशन तरे, आणि मी आता विनंती करेल ती मालिकावीर ट्रॉफीचे देणगीदार श्री प्रतीक विद्याधर पुजारी यांनी कृपया मंचावर यायचं आहे. प्रतीक विद्याधर पुजारी, आपण पुढच्या पारितोषिकासाठी, तो म्हणजे मालिकावीर. एनीवन गेस इट? चिन्मय, नीरज, अजून अजून. दरम्यान मालिकावीरचा चषक जात आहे वाढीव ए संघाचा ओमकार. ओमकार 74. आम्ही प्रतीक पुजारी यांना विनंती करेल, ते ट्रॉफीचे देणगीदार आहेत, त्यांच्या शुभ हस्ते ओमकार, ओमकार वैती मालिकावीर चषक. कॅप्टनला बोलव. दरम्यान मालिकावीर, मालिकावीर जरा एक मिनिट, आपल्याला दोन दोन शब्द बोलायचे आहेत. तिसरा आणि चौथा टॉस वर द्यायचा आहे, काय ते ठरवा आता. तिसरा चौथा टॉस वर द्यायचा आहे. ट्रॉफी ट्रॉफी एडवन एडवन सी ना, एडवन ए ना, एडवन ए आणि मुरबा बी, मुरबा बी, एडवन ए का एडवन सी. चला, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी आपल्याला नाणेफेक इथे पटकन करून घ्यायची आहे. तर मला वाटतं एडवन संघाचा प्रतिनिधी कोणीतरी यायचं आहे आणि मुरबे बी संघाचा प्रतिनिधी, पटकन आपण दोघांनी यायचं आहे. आपण तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी नाणेफेकीचा कॉल करणार आहोत, कृपया सहकार्य करायचं आहे. मुरबा संघाचा एक प्रतिनिधी आणि एडवन संघाचा प्रतिनिधी आलेले आहेत. मुरबेस बी संघाचा एखादा प्रतिनिधी कप्तान लवकरात लवकर यायचा आहे. आपण तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी नाणेफेकीचा कॉल करतोय. देतो ना आता मोठ्या बक्षिसाला. चौथ्या नंबरला आता धनंजय तरे स्वतःने स्पॉन्सर केला ना सिरीज. आपण जाऊ दे ना तसं, पण आता देऊ दे ना, काय फरक पडणार आहे. आणि मुरबे संघ तृतीय क्रमांक अभिनंदन, आणि चतुर्थ क्रमांक आहे तो एडवन संघाचा. दरम्यान आपण पुढे जातोय आता. अखिल वैती समाज संस्था व वैती समाज उचलणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रिकेट स्पर्धेमधील आपल्याला अतिशय उत्तम आवाज आणि दर्जेदार क्रिकेटची माहिती देऊन समालोचकाची भूमिका केलेले, आणि मला वाटतं ते कालपासूनच आमच्या या उसळणी गावात आहेत, ते सन्माननीय सुनील शेळके सर यांना मी विनंती करेल, त्यांनी कृपया ते मुरबाड इथे, त्यांचं गाव मुरबाड आहे, तिथून ते कालच आमच्या गावी इथे वस्तीला आले आणि आपण दिवसभर इथे राहिले आहेत आपल्यासोबत. प्रथमच मला वाटतं त्यांनी उसळणी गावात त्यांचा आवाज ऐकवला, आणि मी विनंती करेल ती जतीन पाटील आणि प्रकाश वैती यांनी कृपया समालोचकाचं अभिनंदन करायचं आहे, कौतुक करायचं आहे.
अखिल वैती समाज संस्था वैती समाज उसळणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण जातोय पुढच्या पारितोषिकासाठी. आपल्याला संघासाठी सर्वांना सन्मान चिन्ह सन्मान चिन्ह प्रत्येक संघाची पोचली जातील, कारण काही संघांना दिलेले आहेत. आपण दरम्यान आपण जाऊया चतुर्थ ट्रॉफीसाठी आणि चौथ्या पारितोषिकाचा मानकरी ठरलेला आहे ते एडवन संघ. मी या ट्रॉफी देण्यासाठी आमंत्रित करतोय ते धनंजय तरे आणि जितेंद्र विलास तरे. कृपया आणि मंचावर यायचं आहे. धनंजय तरे आणि जितेंद्र विलास तरे. चतुर्थ क्रमांक मी चतुर्थ क्रमांक जोरदार टाळ्या होऊ द्या एडवन संघासाठी. मी आमंत्रित करतोय तृतीय क्रमांकाचा पारितोषिक पटकावलं त्यांना देखील. मी सर्वांनी हो रोशन तरे यांच्या सौजन्याने हे मेडल्स आहेत. तुमचे खेळाडू सगळे असतील तर कृपया बोलवा पुढे. तृतीय संघ जो मानकरी ठरला आहे मुरबे संघ याने देखील आपले सर्व प्रतिनिधी घेऊन यायचे आहे. तृतीय संघ आपले सर्व प्रतिनिधी 11चे 11 प्रतिनिधी खेळणारी मुरबे बी कृपया वर यायचं आहे. तृतीय पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय सतेज भाडी पोळी भाजी केंद्र आणि सन्मान्य श्री राजेंद्र पाटील यांना. सन्माननीय श्री राजेंद्र पाटील मी विनंती करतोय ते मंदार देव यांना विनंती करेल. धनंजय तरे आपण आहेत. मी धनंजय तरे उर्फ आमचे साईभाऊ यांना विनंती करेल की त्यांच्या शुभ हस्ते त्याने आपण तृतीय क्रमांकाची ट्रॉफी द्यायची आहे. कॅश प्राइज तृतीय संघ पारितोषिक घेतलेले आहेत आणि रोशन तरे यांच्या सौजन्याने मेडल्स आहेत. रोशन तरे उदार भाव त्यांच्या मनात आहे. प्रत्येक वेळी गावात जी कोणतीही स्पर्धा असो सर्वांना ते मेडल विजेत्यांना देत आहेत. दरम्यान आता उपविजेता आणि अंतिम विजेत्यासाठी बक्षीस वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करतोय माझे सहकारी बंधू नंदन चौधरी यांना. दरम्यान उपविजेता आणि अंतिम विजेता नवीन किणी यांचं षटकाराचं पारितोषिक राहिलं होतं 500 रुपयाचं, ते देखील त्यांनी घेऊन जायचं आहे. नंदन चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण ते पारितोषिक देतोय. त्याला षटकाराचं पारितोषिक राहिलं होतं. अभिनंदन. मात्र ते पारितोषिक रामभाऊ भोईर यांच्याकडून आलं होतं. आपण लगेचच पुढे जाऊया. उपविजेता आणि अंतिम विजेता आणि या वितरणासाठी मी आमंत्रित करतोय माझे सहकारी बंधू नंदन चौधरी यांना. एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि लाख मोलाची स्पर्धा म्हणून या अखिल वैती समाज या चषकाकडे पाहिलं जातं. आणि अतिशय आनंदाची गोष्ट असते आहे
की कुठलंही गालबोट न लागता ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. माझ्या पदाधिकाऱ्यांसाठी, माझ्या ह्या उसरणी ग्रामस्थांसाठी, आपल्या अखिल वैदिक समाजातील सर्व कार्यकर्त्यांसाठी एक जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. सर्वांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वीपणे संपन्न होत आहे. या स्पर्धेमधील उपविजेता संघ ठरला आहे तो म्हणजे वाढीव संघ. मी आदरणीय संजय तरे, आदरणीय मंदार देव, मी आपणच विनंती करतोय की वाढीव संघाचा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. वाढीव वैतीपाडा हे एक छोटंसं बेट आणि या बेटातलं हे गाव आणि या गावातल्या ह्या मुलांनी काही दमदार खेळ केला. त्यांना मला वाटतं वाळूचा अनुभव नाही, परंतु या उसरणीच्या समुद्र चौपाटीवर येऊन त्यांनी अतिशय सुंदर असा खेळ केला, सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. असे हे सर्व आमचे वाढीव गावातील हे खेळाडू आणि उपविजेता संघ या ट्रॉफीवर त्यांनी मात्र आपलं नाव कोरलेलं आहे. उमेश वैती या संघाचा कर्णधार आहे. उमेश. आदरणीय संजय तरे व आदरणीय मंदार देव यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी वाढीव संघातील सर्व खेळाडूंना या ठिकाणी सन्मानित करतोय. काय खेळ पाहायला मिळाला वाढीव संघाचा आणि सुंदर अशी कामगिरी सकाळच्या 17 पासून ते संध्याकाळच्या 17 पर्यंत मात्र अतिशय चांगली झुंज पाहायला मिळाली आणि उपविजेता संघावर मात्र त्यांनी नाव कोरलेलं आहे तो म्हणजे आमचा वाढीव संघ. उमेश ये, उमेश उमेश ये, उमेश ये. उमेश, मला वाटतं तू या संघाचा कर्णधार आहे. तुला ही खेळपट्टी नवीन आहे, वाळूचं मैदान आहे, कारण आपलं वाढीव गाव म्हटलं तर सिमेंटच्या विकेटवर तुम्ही खेळतात. एक फास्ट खेळपट्टी असते. आज तुम्ही या फायनलमध्ये प्रवेश केलाय, काय सांगू शकशील तू या ठिकाणी? सर्वप्रथम सर्व मान्यवरांचं व सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि अजून एक आभार मानेन की आमच्या सर्व खेळाडूंचं, सिनियर खेळाडूंचं, ज्यांनी पूर्ण जिम्मेदारी माझ्यावर आणि आमच्या पूर्ण टीमवरती दिली. आणि खरोखरच आम्हाला अजिबात अंदाज नाही या खेळपट्टीचा, परंतु त्यांचा जो सपोर्ट होता, जो आमच्या गावकऱ्यांचा सपोर्ट होता, त्या सपोर्टमुळे फक्त आणि फक्त सपोर्टमुळे आज आम्ही फायनलच्या सामन्यापर्यंत पोहोचू शकलो. आणि असाच सपोर्ट आम्हाला यापुढेही त्यांचा मिळेल यात कुठल्याही प्रकारची शंका नसणार आहे. आणि पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभार व्यक्त करतोय, कारण की तुम्ही आहात म्हणून तर हे सर्व आयोजन होतं आणि तुमची देखील अशीच साथ अगदी शेवटपर्यंत राहू द्या. खरोखरच अजून मन भरून आलंय, पूर्णपणे बोलायला शब्द नाही आहेत, कारण की तुमचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे. आणि या आमच्यासारख्या यंगस्टरना एक चांगलं प्लॅटफॉर्म उभं करून देण्याचं काम करतायत. भलं मोठं देणगी स्वरूपाने तुम्ही कुठलाही विचार न करता देणगी देतात आणि म्हणून हे सर्व काही होऊ शकतं. खरोखरच पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. मी या ठिकाणी आजच्या आपल्या या क्रीडा स्पर्धेचे जे उद्घाटक होते, मुख्य उद्घाटक जसे आपले वैभव भोईर आणि आपले दिलीप पाटील, ज्यांनी या क्रीडा महोत्सवासाठी 51,000 रुपयाची रोख स्वरूपाची देणगी दिली होती, तर आदरणीय दिलीप पाटील, आपणच विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हे रोख पारितोषिक आपण या ठिकाणी वाढीव संघाचा कर्णधार उमेश वैती यांच्याकडे द्यायचं आहे. वाढीव संघाचा मित्रांनो, ही वैती समाजाची ही जी स्पर्धा आहे, सर्व खेळाडूंना फक्त एकत्र आणणे हाच एक उद्देश होता. क्रिकेट हे निमित्त आहे. ह्या व्यासपीठावर समजे सर्व जे मान्यवर आहेत, ह्या मान्यवरांची एकच धडपड होती की माझा अखिल वैती समाजातील वैती समाज बांधव, आमच्या भगिनी ह्या कुठेतरी एकत्र यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी हा क्रिकेट हे माध्यम आहे. आणि खऱ्या अर्थाने आमचा जो हेतू होता तो सफल झालेला आहे. आणि अथक मेहनत, मला वाटतं कित्येक 2 ते 3 महिने सलग जी मेहनत घेतली गेली, सभा घेतल्या गेल्या, गावागावा आमंत्रणं दिली, ह्याच्यासाठी आमचे सर्व मान्यवर मंडळी, कार्यकर्ते, सर्व ग्रामस्थ या सर्वांच्या प्रयत्नातून मात्र हे आपण यशस्वी करू शकलो. तर जाऊया आपण अंतिम विजेत्या संघाने या ठिकाणी आपण आमंत्रित करणार आहोत. मी या ठिकाणी आमंत्रित करतोय डॉक्टर हेमंत तरे, आपल्या
वैती समाजाचं खरंच एक रत्न, ज्यांचं डॉक्टरी पेशामध्ये खूप छान मोठं नाव आहे आणि त्यांना वैती भूषण पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे असे आमचे आदरणीय डॉक्टर हेमंत तरे, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे. तदनंतर आपल्या अखिल वैती समाजाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री वैभव भोईर. तदनंतर मी दिलीप पाटील, आपण सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा पुढे यायचं आहे. तदनंतर अरुण किणी आणि घनश्याम अरुण किणी. मी या ठिकाणी विजेता संघ अर्थात मुरबे संघाला या ठिकाणी आमंत्रित करतोय की या अंतिम सामन्यामध्ये काय कमालीचा खेळ खेळा, सर्व प्रेक्षकांची मनं मात्र जिंकली आणि सर्वच्या सर्व खेळाडू आपण या ठिकाणी यायचं आहे. तसंच यश फाउंडेशन मुरबे, जयेश गावड, जिंकणार कोण? जिंकणार कोण? मित्रांनो, क्रिकेट हे निमित्त होतं, खऱ्या अर्थाने माझा समाज या ठिकाणी जिंकलेला आहे. तुम्ही सर्व एकत्र आलात आणि अतिशय कर्णधार या आपण या ठिकाणी मुरबे संघ कर्णधार या, मुरबे संघ या. मुरबे संघ कर्णधार प्लीज कम. मुरबे संघ कर्णधार. मुरबे संघ कर्णधार प्लीज कम ऑन द स्टेज. मुरबे संघ कर्णधार, मुरबे संघ कर्णधार यतीन या. यतीन मुरबे गावातील मला यतीन पाटील उर्फ खारा नावाने जो प्रसिद्ध आहे, या दुसऱ्यांच्या मैदानावर मला वाटतं 10-12 वर्षापूर्वी अतिशय दमदार कामगिरी केली होती. आपण जाणून घेऊया यतीन यांना की आजच्या या सामन्याबद्दल तुला काय वाटतं, याच्या महोत्सवाबद्दल. ॲक्च्युली मातीची विकेट बीचवरची आमच्याकडे पण आम्ही नाही खेळत त्या विकेटवर, आमची सिमेंट विकेट असते. परंतु पोरांनी अप्रतिम कामगिरी केली आमच्या आणि मी धन्यवाद देतो. मला ह्यांनी आमच्या वैती समाज
संस्थेने मला कर्णधार पद दिलं आणि त्यांना मी प्राऊड फील केलं आहे. याच्याबद्दल मला खूप त्यांचा आभार मानायचा आहे. नक्कीच आपण 40+ खेळाडू आहात, आपण एक अनुभवी खेळाडू आहात. आपल्या अनुभवाचा आपल्या संघाला काय फायदा झाला बरं या मॅचमध्ये, संपूर्ण स्पर्धेमध्ये? यंग पोर आहेत, चांगली परफॉर्म करतायत. आता त्यांचा स्टार्टिंग आहे. मला वाटतं की प्रेम बोलला किंवा चिन्मय बोलला, कल्या आहे, चांगले परफॉर्म करतायत. विशाल वगैरे तर आहेतच ऑलरेडी. विशाल, हार्दिक, जन्मेश हे चांगलेच प्लेयर्स आहेत, पण यंगस्टर पण तेवढ्याच जोमाने खेळतायत. त्यामुळे मग त्यांचा आभार. आणि मला आयोजनाबद्दल पण नियोजन भरपूर चांगलं झालं होतं. पहिल्याच मॅचला मला पेनल्टी दिली 2 बॉलची, पण त्यामुळे सर्व संघ आणि सर्व मॅचेस शिस्तबद्ध आणि एकदम टाइमवर चालू झाल्या. आज आपला संघ जिंकलेला आहे. मुरबे गावात आपण जल्लोष कसा साजरा करणार आहेत? मुरबे गावात काय करणार आहात? मुरबे गावात आज कोण झोपणार नाही. आमच्याकडे सगळे खूप पार्टी करते रात्रभर. थँक्यू.